नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत एक आयुर्वेदिक पौष्टिक अशी रानभाजी. भाजीचं नाव आहे कच्च्या उंबराची रानभाजी. मैत्रिणींनो, कच्ची उंबरं स्वच्छ धुवून उकळून घेतली. त्यात कांदा आणि लाल तिखट, मीठ, हळद, जिरं, लसूण पेस्ट, आलं पेस्ट आणि चवीनुसार मीठ टाकून कांदा परतून घेतला. कांदा छान लाल रंगावर परतल्यानंतर त्यात हे मसाले टाकून पुन्हा छान खमंग परतून घेतला. नंतर उकडलेली उंबरं स्मॅश करून म्हणजेच कुस्करून बारीक करून घेतली. ती परतलेल्या कांद्यामध्ये टाकून 5 मिनिटांसाठी झाकण लावून ठेवलं. बघा किती छान आणि सुंदर अशी कच्च्या उंबराची रानभाजी तयार झाली आहे. आवडेल तुम्हाला. तुम्ही पण अशी भाजी नक्की ट्राय करा. आणि ह्या उंबराच्या झाडावरून मला एक लग्नाचं गाणं आठवलं. ऐका. उंबर फुलं शिळ्या मदण्या राती. उंबर फुलं शिळ्या मदण्या राती. उंबरा रे तुझी फुले देवसभाला जाती. उंबरा रे तुझी फुलं देवसभाला जाती. देवसभाच्या कणिया तिथं कुरुंदाच्या नाण्या. देवसभाच्या कणिया तिथं कुरुंदाच्या नाण्या. आंघोळ करती भैरी बारे तुझ्या राण्या. आंघोळ करती भैरी बारे तुझ्या राण्या. उंबर फुलं शिळ्या मदण्या राती. उंबर फुलं शिळ्या मदण्या राती. उंबरा रे तुझी फुलं देवसभाला जाती. उंबरा रे तुझी फुलं देवसभाला जाती. देवसभाला जाती मोर उडान मारीती. देवसभाला जाती मोर उडान मारीती. मोर उडान मारीती टाक टाक पाणी पेती. मोर उडान मारीती टाक टाक पाणी पेती. टाक टाक पाणी पेती उंबराच्या बनी जाती. टाक टाक पाणी पेती उंबराच्या बनी जाती. उंबरा रे तुझी फुलं देवसभेला जाती. उंबरा रे तुझी फुलं देवसभेला जाती. देवसभाच्या कणिया तिथं कुरुंदाच्या नाण्या. देवसभाच्या कण्या तिथं कुरुंदाच्या नाण्या. खंडोबा आंघोळ करती खंडोबा रे तुझ्या राण्या. आंघोळ करती खंडोबा रे तुझ्या राण्या. उंबर फुलं शिळ्या